आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत याला चायनीज मॉडेल डुप्लिकेट या गोष्टीचा तो उल्लेख करत होता की दसरा मेळावा जो शिवतीर्थावर होतोय तो विचारांचं सोनं विचारांचं सोनं देणाऱ्यांचा मेळावा असेल आणि अन्य जागी होणारे मेळावे हे चायनीज मॉडेल असतील. बोलत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसंघाच्या दसरा मेळाव्याचाही उल्लेख केला आणि असंही सांगितलं की तशाच पद्धतीचा दुसरा मेळावा कुठे झाला तर त्याला संघाचा मेळावा बोलू शकत नाही. पण संजय राजाराम राऊतला मी आठवण करून देईन की राष्ट्रीय स्वयंसंघाचा जो कार्यकर्ता असतो तो कधीही हिंदुत्वाशी गद्दारी करत नाही. देशभक्तीच्या आणि राष्ट्रवादी विचारांची कधी प्रतारणा करत नाही. आपल्या आई वडिलांचे संस्कार कधी विसरत नाही. म्हणून संघाच्या मेळाव्यामध्ये जे विचारांचं सोनं दिलं जातं ते तुझ्या मालकाच्या शिवतीर्थाच्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये कधीच दिलं जाणार नाही. कारण का ह्या वर्षी जो शिवतीर्थावर बोलणार आहे तो एका बिघडलेल्या मुलाचा, नशेबाज बलात्कारी मुलाचा, एक भडकलेला आणि चिंतित असलेला बाप तो या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी माझा मुलगा कशा या घाणेरड्या कृत्यामध्ये नाहीये या सगळ्याचं स्पष्टीकरण आणि भीती मनात असलेला बाप यावेळी शिवतीर्थावर बोलणार आहे. सकाळचं एक टीजर पाहिलं उबाटावाल्यांचं. आता जसं आपण जात प्रमाणपत्र देतो आणि त्याच्यामुळे आपले कुठल्या जातीचे आहेत त्याप्रमाणे आपल्याला ते सर्टिफिकेट मिळतं. उद्या मर्दांना ते सर्टिफिकेट द्यायला सुरू केलं तर उद्धव ठाकरेला ते सर्टिफिकेट कधीच मिळणार नाही. कारण का कुठल्याही मर्दाला मी किती मर्द आहे हे सांगण्याची कधीच गरज भासत नाही. जे नामर्द असतात, जे नपुंसक असतात त्यांना परत परत सांगायला लागतं की आम्ही किती मर्द आहोत आणि एका मर्दाच्या पोटी जन्माला आला असला तरी उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा नपुंसक आणि नामर्द ज्यांनी आपल्या हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली, ज्याला स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत, त्यांना संस्कार व्यवस्थित देऊ शकले नाहीत. कितींदा उद्धव ठाकरे मैदानातून पळून गेलेले आहेत याचं ज्वलंत उदाहरणं आमच्याकडे आहेत. म्हणून त्या शिवतीर्थाच्या व्यासपीठावर उभं राहून अगर मर्दानगीची भाषा करत असाल तर लोक तुमच्यावर हसतील. तुम्ही खऱ्या अर्थाने मर्द असाल तर ठेवा तुमचे सगळे पोलीस 10 मिनिटासाठी लांब. ठेवा ती महाराष्ट्राच्या सरकारने दिलेली सुरक्षा ती लांब करा आणि मग त्या शिवतीर्थावर उभं राहून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांना त्या विरोधात बोलून दाखवा. मग आम्ही पण पाहतो तुम्ही परत मातोश्रीपर्यंत कसं पोचता. पण पोलिसांच्या गराड्यामध्ये राहून कोणीही मर्द होत नाही. म्हणून संजय राजाराम राऊतला पण सांगेन, तू आणि तुझा मालक
हा फॅशन स्ट्रीट आणि गांधी मार्केटमध्ये तुझ्यासारखा डुप्लिकेट माल उपलब्ध आहे. शिव बाळासाहेबांचे मूळ विचार विकून भांडवल करून तुझं जे काय घाणेरडे राजकारण सुरू आहे, तू खऱ्या अर्थाने अगर उद्धव ठाकरे मर्द असेल तर कालच एका डॉक्टर महिलेने एक ट्विट केलेला आहे. त्या ट्विटमध्ये तिने उल्लेख केलाय की हा जो काय तुझा सकाळचा बोंगा भांडू करून वाचतो तो तिला कसा त्रास देतोय, तिचं आयुष्य त्यांनी कसं बर्बाद केलंय, आणि तू खऱ्या अर्थाने अगर मर्द असशील तर पहिलं त्या डॉक्टर महिलेला न्याय देऊन दाखव, दिशा सालियानला न्याय देऊन दाखव, आणि मग ह्या पद्धतीचे टीजर लॉन्च कर. तसं पण उद्या अगर आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर अगर भाषण करायला लागला तर बाहेर रस्त्यावर उभा असलेल्या माणसाला हेही कळणार नाही काय पुरुष बोलतोय काय महिला बोलतोय. म्हणून अशा पद्धतीच्या कुठलाही वल्गना करण्याच्या अगोदर त्या डॉक्टर महिलेला, त्या दिशा सालियानला, त्या सुशांत सिंग राजपूतला, त्या गौरी भिडेला पहिलं न्याय द्या आणि मग मर्दांगीची भाषा करा. सर, तुमच्या बाजूला जो पेपर आहे, आज एकीकडं मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करतायत, सभा घेतात, मराठा आरक्षण आम्हाला मिळायला हवं. मात्र हा विषय न्यायालयात प्रविष्ट असताना सरकारने मात्र मराठा समाजासाठी काय काय केले याची जाहिरात दिली आहे. काय सांगला विषय? जरांगे पाटलांनी जे काही सभा सगळी महाराष्ट्रामध्ये घेत आहेत, चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. आणि एका बाजूला जे आमचं महायुतीचं सरकार ते प्रामाणिक पद्धतीने मराठ्यांना आरक्षण मिळावं, दाखले मिळावे यासाठी सातत्याने मंत्रालय स्तरावर बैठका सुरू आहेत, माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. पण ते होत असताना उद्धव ठाकरेच्या सरकारसारख्या आम्ही गप्प बसलेलो नाही. पण EWS असेल, सारथी असेल, ज्यांना ज्या मराठा मुलांना विविध महामंडळाच्या माध्यमातून जी आर्थिक मदत द्यायची असेल, जी आर्थिक मदत देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं त्याला करू आपण शकतो, त्या सगळ्या पद्धतीची मदत आमचं राज्य सरकार हक्कानी देत आहे. आणि म्हणूनच आमचं हे मर्द मराठा राज्य सरकार अशा पद्धतीचा ऍड छापण्याची हिंमत करू शकतात. कारण का हे आम्ही करून दाखवलेलं आहे. कोणासाठी थांबलेलो नाही किंवा कोणाची फसवणूक केली नाही. जेवढे मराठा समाजाची मुलं ज्यांच्यावर चुकीच्या पद्धतीच्या आंदोलनाची केसेस होत्या त्या सगळ्या काढण्याचं काम आमच्या राज्य सरकारने केलेलं आहे. म्हणून या सगळ्या पद्धतीची मदत आमचं राज्य सरकार देत आहे. म्हणून जरांगे पाटलांना आवर्जून सांगेन की तुम्ही एका बाजूला आरक्षणाची मागणी करताय, त्यासाठी सरकार तुमच्या बरोबर आहे, समाजाच्या बरोबर आहे. पण त्याचबरोबर सरकारने जी चांगली चांगली कामं केलेली आहेत ती जेव्हा तुम्ही जाहीर भाषणामध्ये बोलायला लागाल तेव्हा लोकांना विश्वास वाटेल, समाजाला विश्वास वाटेल की हा माणूस चांगल्याला चांगलं म्हणतोय आणि चांगल्याला चांगलं म्हणणं ह्यालाच मराठा म्हणतात. हे जरांगे पाटलांनी लक्षात ठेवावं. काल एक मराठा आंदोलकांना नांदेडमध्ये आत्महत्या केली, त्याची बॉडी ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार आहे, कारण त्यांना शासकीय नोकरी आणि पैशांची मागणी जी आहे कुटुंब करते. कशा पद्धतीने पाहताय, कारण अगोदर एक आत्महत्या झाली होती त्याला सरकारने मदत केली होती असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, ज्यांच्यावर हे दुःखाचं डोंगर कोसळलंय त्या सगळ्या जणांना आमचं राज्य सरकार मदत करणारच आहे. ती आता काल घडलेली केस आहे, मी ऐकलंय सगळे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहे. संबंधित लोकांना ज्या मागण्या ते पूर्ण करतीलच. पण आत्महत्या हा पर्याय नाही. मी समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करीन की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या मुलांनी आपलं आयुष्य संपवू नये. आपण आता आरक्षणाच्या फार जवळ आलेलो आहे. आपण सगळेजण मिळून
तुमच्या हिताचं राज्य सरकार आणलेलं आहे. म्हणून आज जेव्हा मिळण्याचे दिवस आलेले आहेत, आज जेव्हा सुखाचे दिवस आलेले आहेत, आज जेव्हा हातात पैसे आणि हातात हक्काची नोकरी आणि शिक्षण मिळण्याचे दिवस आलेले आहेत, तेव्हा आपलं आयुष्य संपवू नका. थोडं संयम ठेवा. जे आतापर्यंतच्या कुठल्या राज्य सरकारने दिलं नाही ते सगळी मदत आणि सगळी ताकद आणि असलेलं तुमच्या अपेक्षित असलेलं आरक्षण हे आमचं महायुतीचे सरकार देत आहे. फक्त योग्य क्षणाची वाट पहा. आता विजय उत्सव लांब राहिलेला नाही. सर, संजय राऊत यांनी जो आरोप केलेला आहे की नाशिकच्या एकंदरीत ललित पाटील हे पदाधिकारी होते असा दावा फडणवीसांनी केला आहे, त्यांचं इंटेलिजन्स फेल आहे, कुठेतरी त्यांनी तपासण्याची गरज आहे. दुसरी एक गोष्ट त्यांनी जी म्हटलेली आहे की ज्यांच्यावरती किरीट सोमय्या यांनी उलट आरोप केलेले होते ते आज मंत्रिमंडळात बसलेले आहेत. यावरती नेमकं भाजपचं काय म्हणणं आहे? एक लक्षात घ्या की इंटेलिजन्स फेलियर कोणाचं चांगलं आहे कोणाचं वाईट आहे हे ह्या जी प्रकरणं आता ललित पाटील असो, खिचडी चोरी असो, रेमडेसिवीर असो, कोविडचा स्कॅम असो, ह्याच्यावर सगळं कळतंय की आमचे इंटेलिजन्स किती स्ट्रॉंग आहे, ते किती कडक आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की ललित पाटील प्रकरणामध्ये आता संजय राजाराम राऊत असो, सुषमाताई असो, हे आणि थेट मातोश्रीपर्यंत भीतीचे वारे पसरलेले आहेत. रात्रीच्या झोपेच्या गोळ्या वाढलेल्या आहेत. कारण का ललित पाटील हा महाविकास आघाडीच्या काळात, जसा आमच्या देवेंद्रजींनी उल्लेख केला, महाविकास आघाडीच्या काळात 14 दिवस पोलीस कस्टडी मिळून पण त्याची इन्क्वायरी झाली नाही, इंट्रोगेशन झालं नाही. ह्याचा अर्थच एवढा होतो की त्याचे या गुंडांना, माफियांना आणि दरोडेखोरांना पोचण्याचा इतिहास हा उद्धव ठाकरेचाच आहे. म्हणून सचिन वाजे, प्रदीप शर्मा, आपला हा ललित पाटील, कोण तो टिळकनगरचा गुंड पराडकर, आणि दुसऱ्या बाजूला हे खिचडी चोरी करणारे हे संजय राजाराम राऊत सारखे चोर, हे सगळेचे सगळे टवाळकी ही उद्धव ठाकरेंची टोळी आहे. आणि त्याच्या टोळी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आहे, ज्या ह्यांच्या हप्त्यावर त्याचं घर चालतं. एवढे कमजोर गृहमंत्री मी पाहिले नाहीत. आता हा ना, अनिल देशमुख तर फार ताकदीचे गृहमंत्री होते. कारण का जे त्यांच्या महाविकास आघाडीच्या गृहमंत्रींना जमलं ते आमच्या फडणवीस साहेबांना नाही जमत. हप्ते गोळा करणं, वसुली करणं. म्हणून संजय राजाराम राऊत आणि उभाटावाल्यांना आमचे फडणवीस साहेब कमजोर वाटतात. कारण का फडणवीस साहेब समाजामधला जे काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, हे ड्रग्सचे प्रकार असतील किंवा क्राईम रेट संपवण्यासाठी फडणवीस साहेब 24 तास काम करतायत आणि म्हणून ते कमजोर आहेत. तुझ्या गृहमंत्र्यासारखा वसुली करत नाही डॅन्स बार आणि रेस्टॉरंट करून, आणि ते तुझ्या मालकाला पोचवत नाही, म्हणून गृहमंत्री कमजोर आहे. ज्या दिवशी त्या डॉक्टर महिलेची तक्रार आता घेतली जाईल आणि त्या निमित्ताने तुला आतमध्ये टाकलं जाईल ना, तेव्हा कळेल फडणवीस साहेबांचं इंटेलिजन्स कसं आहे. सुप्रिया त्यावेळी यापूर्वी विधान केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची माफी मागावी. शरद पवार हे मंत्रिमंडळात नव्हते, कंत्राटी भरतीचा निर्णय हा त्यांचा नाही. महाविकास आघाडीचे प्रणेते म्हणून तुम्ही 2 वर्षाच्या पण मुलाला विचारलात ना, लहान मुलं, तरी तो सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार हे शरद पवार साहेबांच्याच आशीर्वादाने चालू होतं. उद्धव ठाकरे सकाळची चहा प्यायची काय कॉफी प्यायची हे पण पवार साहेबांना विचारल्याशिवाय प्यायचे नाही. म्हणून ताईंना सांगेन, उगाच माफी मागण्यापेक्षा एकदाच आता तुम्ही महाराष्ट्राची माफी मागा की आम्ही महाराष्ट्राची वर्षानुवर्षी लूट केली आणि महाराष्ट्राला परत स्थिर काम करण्याचं काम आमच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब करत आहेत. ह्यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजे आणि तुम्ही आणि तुमच्या कुटुंबांनी माफी मागितली पाहिजे. याच कंत्राटी भरतीमुळे काही राजकीय नेत्यांना फटका बसतोय, विशेषतः सत्ताधारी नेते आहेत त्यांच्या कंपन्यांना कुठेतरी कंत्राटी भरती रद्द केल्याने फटका बसते अशी चर्चा सुरू आहे. असं मुस्लिमांचा माहिती द्या ना. मग माझं असं म्हणणं आहे, जे हे आरोप करतायत की आमचे कंत्राटी ह्या कंपन्या आमच्याशी निगडीत, त्यांनी माहिती द्यावी, कोर्टामध्ये जावं. मीडियामध्ये कशाला बोंबलतायत? जे GR रद्द कशाला करतोय हे सांगण्याचं धाडस आमच्या देवेंद्रजींनी दाखवलं ना, पुरावे सकट दाखवलं ना, कागदपत्र दाखवले, GR दाखवले. मग जे ह्या कंपन्या आमच्या आहेत ते बोलण्याचा आरोप करतायत त्यांनी पुरावे दाखवावे आणि सांगावं की बाबा हे या भाजप नेत्याचे आहे.
संजय राऊत असं देखील म्हणतात भाजपचे काही नेते आहेत ते उद्धव ठाकरे भाषण किती वाजता करणार याची माहिती घेत आहेत म्हणून. हा, कारण का काय संध्याकाळ खराब करायची नाहीये ना. नष्टरला बघितल्यावर रात्री झोप लागत नाही. आता शिवाजी पार्कवर अशी कुठली नुसतं हड्डी असलेला कुर्ता घातलेला माणूस बघितला तर रात्री झोप लागणार नाही हो लहान मुलांना. म्हणून कन्फर्म करायला लागतं की बाबा भूताचा शो बंद झालाय का, भूत परत मातोश्रीवर पोचलाय का, हे कन्फर्म करायला लागतं. रात्रीची झोप महत्वाची असते. आता शिवसेना भाजपची युती नाही असा गडकरीचा प्रश्न विचारला असं ते असं म्हणणे जे जे होईल ते पाहावे तुका म्हणे उगी राहावे असंही गडकरी म्हणाले. कसा या अर्थ काढताय, कारण काल त्यांची एक मुलाखत झाली, या मुलाखतीमध्ये ते म्हणत होते. कारण याच्यावरून सुप्रिया सुळेंनी पण टीका केली आहे की एक ओरिजिनल आणि डुप्लिकेट अशी एकंदरीत दोन शिवसेना आहेत आणि ओरिजिनल शिवसेना कोण आहे बाळासाहेबांची सगळ्या जनतेला माहिती आहे आणि असाच आरोप राऊत यांनी सुद्धा केला. मग ओरिजिनल राष्ट्रवादी कोणाची आहे त्याचं पण उत्तर सुप्रियाताईंनी द्यावं ना. अजितदादांची आहे की त्यांची आहे. म्हणून शिवसेनाची ओरिजिनल कोण आहे तपासण्या अगोदर त्याला महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं की राष्ट्रवादी ओरिजिनल कोणाची आहे आणि त्यावर मग पुढचं बोलावं. मागच्या निवडणुकीत ज्यांना तिकीट दिली नव्हती त्यांच्यावर मी काय बोलणार, ते बोलण्याच्या लायक नाही अशा पद्धतीने शरद पवारांनी अध्यक्ष बावनकुळे यांच्यावरती टीका नाही, मी पवार साहेबांना काय उत्तर देऊ शकतो. सुप्रिया सुळे यांनी ते आता आमच्या प्रदेश अध्यक्ष हे स्वतःच्या हिमतीवर आज प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत. कोणाच्या जीवावर प्रदेश अध्यक्ष झालेले नाही. फरक आहे. यालाच धरून त्यांनी सुप्रिया सुळेंनी सुद्धा आव्हान दिलेलं आहे एकंदरीत, कारण बावनकुळे बारामतीमध्ये जिंकणार असा दावा करत आहेत. तर त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि सरकार आहे ते 50% चालतंय. 50% काय असं ते म्हटलंय. आता 50%चा जास्त अर्थ कदाचित ताईंना जास्त कळतो, आम्हा लोकांना कमी कळतो. कारण का टक्केवारी हे त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये जास्त चालायची. 7 आणि 8% घेतल्याशिवाय कुठली फायली हलायची नाही असं आम्ही तेव्हा ऐकायचो. म्हणून टक्केवारीची भाषा ताईंना जास्त कळत असल्यामुळे ते जास्त विश्लेषण करू शकतात. सर हिंदी में जानना चाहेंगे, कल के दिन वाईबी चौहान सेंटर में वंचित बहुजन अघाड़ी के प्रकाश अम्बेडकर और शरद पवार जी के बीच में मुलाकात हुई है. कयास ये भी लगाए जा रहे हैं कि वो वंचित बहुजन अघाड़ी महाविकास अघाड़ी में शामिल भी हो सकती है, लेकिन पहले नाना पटोले इस बात को लेकर विरोध जता चुके हैं. लेकिन अशोक चौहान कल उन्होंने जो बयान दिया उसमें उन्होंने कहा कि इसका वो स्वागत करेंगे अगर वंचित बहुजन अघाड़ी देखिए, कोई कॉफी पीने से कोई किसके साथ आता है ऐसा कहीं लिखा नहीं है. जो मैंने प्रकाश अम्बेडकर जी का इंटरव्यू देखा बोले मैं सिर्फ कॉफी के लिए वहां गया था और नए दोस्त जोड़ने के पहले जो पुराने दोस्त है जो पहले से इंडिया अलायंस में हैं या महाविकास आघाड़ी उनकी क्या हालत है वो पहले देखना चाहिए. वहां बिहार में नीतीश जी तो बोल रहे हैं कि मैं आखिरी दम तक बीजेपी का दोस्त रहने वाला हूं. उस तरफ इनकी पूरी कोशिश है कि अखिलेश यादव जी इंडिया अलायंस से बाहर न निकले. पहले खुद के पुराने दोस्त संभाल नहीं पा रहे तो ये नए दोस्तों के साथ कॉफी पी के क्या फायदा होने वाला है, इसका पहला जवाब देना चाहिए. मैंने ये भी सुना है कि उद्धव ठाकरे की सेना जो लोकसभा की सीट मांग रहे हैं उसको कोई भी उस तरीके की कोई भी सीटें कांग्रेस देने को तैयार नहीं है. कांग्रेस के सेंट्रल कमेटी ने उसको विरोध दिखाया है. इसलिए वंचित बहुजन आघाड़ी को तो बाद में आप कॉफी पिलाइए, पहले जो पुराने दोस्त है उनका तो पहले वड़ा पाव का क्या हुआ वो तो पूछे. सर संजय राउत का कहना है, आज उन्होंने बयान दिया है कि इस बार का जो दशहरा मिलावा होने वाला है शिवाजी पार्क में वो 2024 में पटाक्षेप जिसे कहते हैं कि मोदी की विदाई 2024 में कैसी होगी वो दिख जाएगा. उसका ट्रेलर इस बार के दशहरा मिलावा में दिखेगा. क्या कहेंगे? उद्धव ठाकरे को सुनने के लिए जो सामने लोग बैठने वाले हैं उनको किसको कितना क्या जेब में डाला है वो पहले पूछना चाहिए, क्योंकि सामने वाले बैठे हुए लोग ये खुद से आए हैं या उनको लाया गया है ये पहले पूछना चाहिए. मोदी जी जहां जहां जाते हैं लोग खुद तरीके से आते हैं, उनको सुनने को आते हैं. पर इस वक्त का जो इस साल का जो शिव तीर्थ पे होने वाला जो उद्धव ठाकरे का जो मेलावा है वो एक फैमिली फंक्शन है छोटा सा, जो एक कोई तो बैंक्वेट हॉल में भी ले सकते थे. पर अभी
बैंक्वेट हॉल का देने का पैसा पूरा नहीं मिला रहेगा, इसलिए ग्राउंड के कोई तो कॉर्नर पे ले रहे, उसका 2024 से कुछ फर्क नहीं पड़ने वाला। उस मेलावे के वजह से ये गांव की ग्राम पंचायत जीत जाए तो बहुत बड़ी बात है। सर ये भी कहा जा रहा है कि जो शिंदे गुट है उनके तरफ से नेताओं के ये भी बयान आ रहे हैं, राहुल शिवाले जी का नाम हो या जो उनके सांसद हैं उनके गुट के, वो 22 जो उनके मांग है सांसद की सीट की वो अभी भी कायम है। लेकिन महाविकास आघाड़ी के जो है नेताओं का कहना है कि बीजेपी किसी भी हालत में जितने वो जगह मांग रहे हैं उसमें से अगर 10 सीट भी दे दें तो कर्म समझे, क्योंकि वो देने की मूड में बीजेपी किसी भी। देखिए हमारा मूड क्या है, हम हमारे महायुति के पार्टनर को क्या देंगे इसके बारे में महाविकास आघाड़ी की चिंता करे के लोग चिंता ना करें, क्योंकि 22 सीट शिंदे जी के गुट ने या अपने शिवसेना में मांगे भी होंगे तो भी उसके बारे में हमारी सेंट्रल पार्लियामेंट्री बोर्ड सोचेगी कौन सी सीट पे कौन लड़ना चाहिए, किस कहाँ लड़ने के बाद किसकी सीट पड़ेगी। वो हमारे बीजेपी की पार्लियामेंट कमेटी हो, एकनाथ शिंदे साहब हो, अजीत दादा हो, हमारे फडणवीस साहब हो, सब बैठ के डिसीजन लेंगे ना। मगर महाविकास आघाड़ी में कौन कितना सीट लड़ने वाला है, कांग्रेस को 5 सीट तो उबाटा वाले देंगे क्या, उस बारे में पहले कांग्रेस ने जवाब देना चाहिए ना। कांग्रेस मांग रही है 19 या 20 सीट, मेरे मालूमात के हिसाब से कांग्रेस को 5 से ज्यादा देने की तैयारी नहीं है इन लोग की, क्योंकि पिछले 2019 में कांग्रेस महाराष्ट्र में सिर्फ एक ही सीट जीती थी। इसलिए पहले कांग्रेस ने अपने लायकी के हिसाब से बात करना चाहिए। आपको महाविकास आघाड़ी के मीटिंग में आपको कुर्सी देते, आपको स्टूल पे बिठाते, पहले उस बारे में उसने जवाब देना चाहिए, फिर हम पे बात करना चाहिए।